माझा पूर्ण दिवस चांगला गेला म्हटल्यावरती संध्याकाळी माशी कुठेतरी शिंकणार हे नक्की होतं. असं मी का म्हणते हे तुम्हाला पुढे कळेलच, पण त्याआधी नमस्कार, मी प्रतीक्षा आणि माझी लाईफ थोडीफार चेंज करण्यासाठी मी घेतलं आहे 30 डेज ऑफ चॅलेंज. सकाळी उठून मस्त चहा आणि टोस्ट खाऊन मी निघाले आहे रत्नागिरीला आईसाठी औषधं आणायला. 11 वाजताची ट्रेन होती आणि पाऊस पण सारखा येऊन जाऊन होता, म्हणून आम्ही ठरवलं की आपण ट्रेननेच जाऊया. ट्रेनसुद्धा वेळेत आली आणि मला बसायला विंडो सीटसुद्धा भेटली. इथपर्यंत सगळं छान होतं, म्हणून म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया. भेळ खाल्ल्याच्या नंतर उक्षी इथे आमची ट्रेन 20 मिनिटसाठी क्रॉसिंगला थांबलेली आणि जेवणाचा वेळसुद्धा उलटून गेलेला, म्हणून म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया. मस्त चपाती भाजी खाल्ली, त्यानंतर तिखट मीठ लावलेली काकडी खाऊन खाण्याचा आम्ही शेवट केला. तिथून पुढचा प्रवास मस्त असा निवांत वातावरण बघत आम्ही केला आणि कधी आम्ही रत्नागिरीला पोचलो हे आम्हाला कळलं नाही. त्यानंतर रत्नागिरीला उतरल्यावरती पुढचा प्रवास आपण बसने करूया असं ठरवलं. बससुद्धा वेळेत आली आणि आम्हाला जिथे पोचायचं होतं म्हणजे हॉस्पिटलला, तिथेसुद्धा आम्ही वेळेत पोचलो. जास्त गर्दी नव्हती, पण इथे OTP सांगा, इथे नाव द्या, मग औषधासाठी लाईन लावा, ह्यातच बराच वेळ गेला. आता या सगळ्यात माझा नंबर कधी येतो याची मी वाट बघत होते आणि यार गरमी जुलै महिन्यात सुद्धा पिच्चा सोडत नव्हती, कंटाळा आलता. वर हा फॅन असं वाटत होतं नुसता नावाला फिरतोय. मरू दे म्हटलं, औषधं घेतल्या आणि बाहेर आलो. बाहेर आल्यावर मला या कळ्या सापडल्या ज्याचे मी नेल एक्सटेन्शन्स बनवले आणि मग परत आम्ही बसनेच रेल्वे स्टेशनला यायला निघालो. रेल्वे स्टेशनला आल्यावरती कळालं की जी ट्रेन मला असं वाटत होतं 6 वाजताची आहे संध्याकाळी, ती सकाळी 6 वाजताची होती आणि आता वाजले होते 5 आणि मला घरी यायला डायरेक्ट ट्रेन 9 वाजताची होती. आता मी घरी कशी आले किंवा कशाने आले हे कळून घ्यायचं असेल तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.